गीता अध्याय 16 श्लोक 3 तेजः क्षमा धृतिश्चौचमद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत। तेजः विसर्गाचा पूर्ण उच्चार करायचा, क्षमा धृतिश तीच्या विसर्गाचा श म्हणायचा, शौचमद्रोहो म वर आघात घ्यायचा, नातिमानिता भवन्ति संपदन अनुस्वाराचा न, दैवीमभिजातस्य हे जोडून म्हणायचं, वी दीर्घ आहे, जातस्य मधल्या त वर आघात, भारत। तेजः क्षमा धृतिश्चौचमद्रोहो नातिमानिता 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 भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत। 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 तेजः क्षमा धृतिश्चौचमद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत। संधि विग्रह तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहः नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम अभिजातस्य भारत। तेजः म्हणजे तेजस्विता किंवा सन्मार्गाला लोकांना वळवण्याची जी क्षमता असते साधुसंतांमध्ये, त्या क्षमतेला तेज असं म्हटलं जातं। क्षमा म्हणजे क्षमाशीलता किंवा दुसऱ्याचे अपकार सुद्धा सहन करणे आणि त्याला क्षमा करणे, हा क्षमा या शब्दाचा अर्थ आहे। धृतिही म्हणजे धैर्य, बुद्धीने घेतलेला निर्णय प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी जी शक्ती लागते तिला धृती असं म्हणतात। दुसरा अर्थ धैर्य, विपरीत परिस्थितीत सुद्धा खचून न जाणे, हा सुद्धा धृती या शब्दाचा अर्थ आहे। शौचम म्हणजे अंतर्बाह्य शुद्धता, शरीर शुद्ध असणे, उत्तम मार्गाने धन मिळवणे म्हणजे धनाची शुद्धी, आणि मन आणि बुद्धी यांना साधनेच्या द्वारे शुद्ध करणे, या तिन्ही पातळीवरची शुद्धी म्हणजे शौचम। अद्रोहा म्हणजे कुठल्याही प्रकारची टोकाची भूमिका न घेणे किंवा कोणाशीही शत्रुत्व न करणे। नातिमानिता म्हणजे स्वतःच्या ठिकाणी मोठेपणाचा, अभिमानाचा अभाव किंवा अत्यंत नम्र असणे, हे न अतिमानिता मानीपणा नसणे। भवन्ति म्हणजे आहेत, संपदम म्हणजे संपत्ती, दैवीम म्हणजे दैवी, अभिजातस्य म्हणजे जन्मापासून किंवा जन्मतः, भारत म्हणजे हे भारतवंशीय अर्जुना। अन्वय तेजः क्षमा धृतिः शौचम अद्रोहः नातिमानिता भारत दैवीं संपदम अभिजातस्य भवन्ति। तेजस्विता, क्षमाशीलता, धैर्य, बाहेरची आणि अंतःकरणाची शुद्धी, कुणाच्याही ठिकाणी शत्रुभाव नसणे आणि स्वतःच्या ठिकाणी मोठेपणाचा अभाव किंवा अत्यंत नम्र असणे, हे अर्जुना ही दैवी संपत्ती घेऊन उत्पन्न झालेल्या पुरुषाची लक्षणे आहेत। या श्लोकामध्ये भगवंतांनी अजून 6
दैवी संपद किंवा दैवी गुण सांगितलेले आहेत. तेजस्विता म्हणजे तुम्ही स्वतः साधना करून स्वतःला उन्नत केलेलं असलं तर तुम्ही जे सांगता ते समोरचा ऐकतो आणि तो सुद्धा दुष्कर्म करण्यापासून परावृत्त होतो आणि सन्मार्गाला लागतो. असं दुसऱ्यांनी दुर्वर्तनापासून परावृत्त होणे आणि सन्मार्गावर येणे ह्याला त्या व्यक्तीचं तेज म्हणतात. एखाद्या संतांनी सांगितलेली गोष्ट दुर्वर्तनी लोकसुद्धा ऐकतात आणि स्वतःचं दुर्वर्तन बदलतात. वाल्या कोळ्याने नारदांच्या सांगण्यानुसार स्वतःचं वाटमारीचं काम थांबवलं आणि रामनामाचा जप करत खूप काळ दीर्घकाळ त्याने साधना केली. हे नारद मुनींच्या वाणीचं तेज होतं आणि असं तेज आपल्या वाणीमध्ये असणं हा दैवी गुण इथे सांगितलेला आहे. त्यानंतर क्षमा. क्षमा म्हणजे दुसऱ्यांनी जरी आपल्याला त्रास दिला तरीसुद्धा त्याच्यामध्ये बदल व्हावा, तो सन्मार्गाला लागावा म्हणून त्याचा तो त्राससुद्धा सहन करणे. जशी पृथ्वी असते की शेतकऱ्यांनी तिच्यावर नांगर चालवला, कोळपणी केली, अजून कितीतरी गोष्टी आघात पृथ्वीवर केले जातात, तरीसुद्धा पृथ्वी अत्यंत क्षमाशील आहे आणि असं असूनसुद्धा ती शेतकऱ्याला भरभरून धान्य देते. त्याप्रमाणे अपकारकर्त्याला सुद्धा त्याच्यावर सुद्धा उपकार करणे, त्याला क्षमा करणे, त्याच्याबद्दल द्वेषभाव मनात न ठेवणे हा दैवी गुण क्षमा ह्या शब्दांनी इथे भगवंतांनी सांगितलेला आहे. धृती म्हणजे धैर्य. विपरीत परिस्थितीत सुद्धा स्वतःचा सन्मार्ग न सोडणे, स्वतःचं धैर्य टिकवून ठेवणे हा दैवी गुण सांगितला. धृती या शब्दाचा अजून एक अर्थ असा आहे की आपण एखादी गोष्ट करायचं असा बुद्धीने निर्णय घेतो, पण प्रत्यक्षात ती गोष्ट आपल्या हातून घडतेच असं नाही आणि मग मध्ये जी शक्ती लागते बुद्धीने घेतलेला निर्णय टिकवून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी लागणारी शक्ती त्याला सुद्धा धृती असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीला आपण असं ठरवतो की येऊ देत पुढे, मी त्याच्याशी असं भांडीन, त्याला असा फटका देईन वगैरे वगैरे, पण प्रत्यक्षात ती व्यक्ती समोर आल्यानंतर आपल्याकडून तशी कृती घडते असं नाही. ह्याचाच अर्थ आपली धृती तिथे कमी पडली, धैर्य टिकलं नाही. किंवा असंही बघतो आपण की एखादं सत्कर्म करायचं आपण ठरवतो, आता उद्यापासून लवकर उठायचं आणि व्यायाम करायचा, असं सत्कर्म करायचं असा आपल्या बुद्धीने निर्णय घेतलेला आहे, पण प्रत्यक्ष आपण अंथरुणातनं काही लवकर उठत नाही, तिथे पण आपली धृती टिकत नाही. आपण जे ठरवलेलं आहे तसं करायला सुरुवात करण्यासाठी धैर्य आवश्यक असतं किंवा धृती ह्या शक्तीची आवश्यकता असते. म्हणून धृती ही दैवी संपत्ती भगवंतांनी इथे सांगितलेली आहे. सदाचरणासाठी खूप मोठं धैर्य असावं लागतं. 100 लोक वाईट वागतायत पण मी मात्र चांगलंच वागीन हे ठरवायला आणि तसं आचरण करायला खूप मोठं धैर्य लागतं आणि ती धृती ही दैवी संपत्ती सांगितलेली आहे. शौचम म्हणजे अंतर्बाह्य शुद्धता. शरीर उत्तम व्यायाम करून रोगरहित करणे किंवा आरोग्य संपन्न ठेवणे ही शारीरिक शुद्धी झाली. त्यानंतर उत्तम प्रकारे आपला व्यवसाय धंदा करून चांगल्या मार्गाने धन मिळवणे ही धनाची शुद्धी झाली. आणि मन आणि बुद्धी ह्याला ध्यानाच्या द्वारे शुद्ध करणे, मनाची चंचलता कमी करणे, बुद्धीचे संशय नाहीसे करणे ही अंतःशुद्धी झाली. अशा प्रकारे 3ही पातळीवर शुद्धता पाळणे हा दैवी गुण सांगितलेला आहे. शुद्धतेमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की शुद्ध आचरण असणे किंवा
चरित्र संपन्न जीवन जगणे, कुमार्गाला न जाणे हे सुद्धा शुद्धतेतच अंतर्भूत होते. पुढचा दैवी गुण सांगितला नातिमानिता, अतिमान नसणे. मान हा देहाला दिला जातो आणि आपल्या देहाला लोकांनी मान द्यावा किंवा आपला सन्मान करावा असं न वाटणे. स्वतःमध्ये कित्येक चांगले गुण असले तरी ते सुद्धा झाकून ठेवण्याची वृत्ती असणे, जेणेकरून लोकांनी आपला सन्मान करू नये असं स्वतःला झाकून ठेवणे किंवा उगाचच सगळीकडे आपले सद्गुण प्रकट न करणे हा नातिमानिता ह्या शब्दाचा अर्थ आहे. उत्तमातली उत्तम कर्म करावी पण लोकांनी आपल्याला मान द्यावा असं मनामध्ये धरू नये. हे कार्य भगवंताचं आहे आणि भगवंतच माझ्याकडून करवून घेत आहे आणि ह्या कर्मातून जे काही बरं वाईट फळ असेल ते भगवंतालाच अर्पण असावं अशी भावना जर तुम्ही उत्तम कर्म करत असताना ठेवलीत तर अतिमान किंवा अहंकार निर्माण होणार नाही. अशा प्रकारे देहाचा, स्वतःनी केलेल्या कर्मांचा अहंकार नसणे, अभिमान न धरणे याला नातिमानिता असं इथे भगवंतांनी दैवी गुणामध्ये सांगितलेलं आहे. 1 ते 3 या श्लोकामध्ये आपण एकूण 26 दैवी गुण बघितले आणि हे दैवी गुण जन्मतः अंगी असणे हे दैवी संपत्तीच्या पुरुषाचे किंवा जीवाचे लक्षण इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे. इथे दैवी गुणांना भगवंताने संपत्ती असं म्हटलेलं आहे. संपत्ती ही आपण मिळवत असतो, वाढवत असतो, त्याचप्रमाणे संपत्ती ही आपण गमावतही असतो. आपल्यामध्ये भगवंताने हे 26 दैवी गुण जन्मतः भरून ठेवलेले आहेत. पण आपण ते वाढवतो का गमावून बसतो हे जास्त महत्त्वाचं ठरतं. त्या दैवी संपत्तीची सुरुवात भगवंताने अभयमपासून केली आणि शेवट नातिमानितेला आणून सोडलं. दैवी गुणाचा मुकुटमणी आहे निर्भयता किंवा कुणालाही न घाबरणे. पण दैवी गुण एक एक तुम्हाला मिळवावा लागतो आणि जसजसे दैवी गुण तुम्ही मिळवता तसतसे शेवटी एक महत्त्वाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते, ती म्हणजे माणूस अहंकारी होण्याची शक्यता असते. म्हणून शेवटचा दैवी गुण सांगितला तो म्हणजे नातिमानिता. भगवंताने आपल्या सर्वांमध्ये हे दैवी गुण भरून ठेवलेले आहेत. आपल्या वडिलांनी दिलेली संपत्ती आपण वाढवतो का कमी करतो त्याच्यावर आपण दैवी गुणांनी युक्त आहोत का असुरी गुणांनी युक्त आहोत ते ठरतं. भगवंतांनी दिलेले हे दैवी गुण वाढवत नेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. दैवी संपत्ती माणसाला उन्नत करते तर आसुरी संपत्ती माणसाला अधोगतीला नेते. तो भाग पुढे येणार आहे. एकदा या 3ही श्लोकांमध्ये आलेले दैवी गुण आपण बघूया. पहिला गुण आहे अभयम, नंतर आहे सत्वसंशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, आर्जवम, अहिंसा, सत्यम, अक्रोधः, त्यागः, शांतिः, अपैशुनम, भूतेषु दया, अलोलुप्त्वं, मार्दवं, ह्रीः, अचापलं, तेजः, क्षमा, धृतिः, शौचम, अद्रोहो, नातिमानिता इत्यादी 26 दैवी गुण भगवंताने या 1, 2 आणि 3 या श्लोकांमध्ये सांगितलेले आहेत. एकदा आजचा श्लोक म्हणूया आणि थांबूया.
तेजः क्षमा धृतिश्चौचमद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत. हरि ओम तत्सत्.